चित्रपट अभिरुची असा विषय आपण घेतलेला आहे आणि ज्याच्यासाठी आपण विशेषत्वाने निमंत्रित केलंय समर नखाते सरांना. मी समर नखाते सरांना व्यासपीठावर निमंत्रित करते. व्यापक विषयाला किंवा विषयाशी बोलताना त्याच्या सर्वव्यापी किंवा सर्वंकष संदर्भांना एकत्रित बांधणं खूप अवघड जातं. मुळात चित्रपट ही कलाच सर्व कलांना आणि सर्व मानवी अस्तित्वाला 19व्या शतकात आणि 20व्या शतकात घेऊन आणि आता त्याच्या ज्या अतिटोकाच्या, ज्याला आपण रील्स बनवण्यापासून व्यक्तिसापेक्षतेतून तयार होणाऱ्या प्रतिमा माध्यमाच्या स्वकेंद्री किंवा ज्याला एका अर्थाने तो रोग आहे असं मानतात, सेल्फायटिस पासून स्वशून्यतेच्या एका व्यापकतेकडे जाऊन पोहोचलेलो आहोत. मुळामध्ये गंमत अशी आहे की या सगळ्याचा विचार करत असताना जर हे रूप बदलायचं असेल किंवा याचं भान बदलायचं असेल तर त्याची संरचनात्मक मांडणी आणि त्याची परिप्रेक्ष्य याचा विचार करताना मी आत्ता पुरता त्याचा आकार पिरॅमिड सारखा मानतो आहे. पिरॅमिड सारखा याचा अर्थ पिरॅमिडला जशा 4 बाजू आहेत, त्याचा एक मोठा बेस आहे किंवा स्तर आहे, त्याची रचना सर्वसाधारणपणे खरं तर 5 लॉजिक्स मध्ये होते. त्यातलं एक आहे स्तर 1, ज्याच्यामध्ये त्याचं भक्कमपण म्हणजे त्याचं असणं, कारण त्याला त्या वरच्या टोकापर्यंत जायचं असेल तर. दुसरा भाग आहे की त्या रचनेचा संदर्भ व्यवस्था घेऊन जर शिखर व्यवस्थेकडे जायचं असेल तर यांचे परस्पर पूरक संबंध आणि त्याची ऊर्जा व्यवस्था याचा विचार करावाच लागतो. आज आपण बोलत असताना 2026 मध्ये जर 2056 किंवा 2060 किंवा 2076चा विचार करत असू तर मगासपासून माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे माझं बाकी त्यांचा तसा संपर्क नाही, पण असं लक्षात आलं की हे होतंय, मग अडलंय कशात? मग होतंय तर बरं आहे की, अडलंय कशात? मग चित्रपट माध्यमाबद्दल विचार करत असताना पायारूप संदर्भ व्यवस्था आहे ती, जसं भूमीशी कनेक्टेड जोडलेलं असं असतं ते आस्वादन किंवा रसिकरूप. त्यांनी तो रस व्यवस्थित जर मुळाकडे धरून ठेवला तर त्याच्या ह्याला फुलं फळं येणार. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण पायारूप प्रेक्षक, आस्वादक आणि त्याच्या संदर्भातली जी नैसर्गिक व्यवस्था, म्हणजे त्यातले रस एकमेकांशी मिक्सचर होऊन, म्हणजे हे इथून तिथे जातं, ते तिथे होतं, त्याचं काही ऑस्मॉसिस होत असेल आणि वगैरे वगैरे, म्हणून नाहीतर मुळाचं पाणी जाणार कसं तिथपर्यंत आणि ते फळ, तो आंबा पिकणार कसा? म्हणूनच सर्वांना भक्कम बांधणारी अशी एक व्यवस्था तयार करावी लागते. आता प्रश्न येतो की सिनेमा माध्यमामध्ये एक आहे तो प्रत्यक्ष पडद्यावर येणारा अनुभवित व्यवहार आणि प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवित व्यवहाराची जी संरचना होती, ज्याच्यामध्ये प्रेक्षागृहात जाणे किंवा सिनेमागृहात जाणे आणि सिनेमा बघणे, आस्वादन करणे आणि घरी येणे, म्हणजे व्यक्तिसापेक्षतेतून समूह किंवा समाज सापेक्षतेकडे जायचं आणि समाज सापेक्षतेतून त्या अनुभव रस सिद्धांताकडे जाऊन परत घरी येऊन ती गाणी किंवा त्या बायका किंवा ते काय होत असेल यातला व्यवहार होता. त्याच्यामध्ये साहित्य होतं, संगीत होतं, नृत्य, नाट्य आणि इतर मुळातच दृक्कला असल्यामुळे चित्रित व्यवस्था मानवी मेंदूच्या डोळ्यातल्या, म्हणजे भाषांमध्ये असं पुन्हा पुन्हा म्हटलं जातंय की आपण डोळे भाषाच विसरलो आहोत. ती खरी आदिम भाषा आहे आणि म्हणूनच या व्यवहाराला आपली आस्वादन दृश्य संवेदनच बळकट करणं गरजेचं, त्याशिवाय तो रसिक तयार होणार नाही. प्रेक्षक होऊ शकतो, तो रसिक प्रेक्षक होईल अशी निश्चित खात्री देता येत नाही. अनेक माणसं अनेक क्षेत्रांमध्ये अनेक पातळ्यांवरती काम केलेला, म्हणजे अगदी टोकाचा बुद्धिमान आणि टोकाच्या उत्तम पोझिशन असलेल्या माणसाची चित्रपटीय दृश्य संवेदना ही सर्वसाधारणपणे बालिश पोरकेट असू शकते. हे मी गेली 50 वर्ष अनुभवतोय म्हणून सांग. आता या सगळ्या बरोबर येतं तर त्याचा दुसरा स्तर, आणि दुसरा स्तर येतो तो
त्या सगळ्याला बळ देणारी एक निर्मिती व्यवस्था. निर्मिती व्यवस्थामध्ये निर्मिती करण्याकरता लागणारी मनुष्य व्यवस्था, म्हणजे त्याला तंत्र लागतील, कलाकार लागतील, वादक लागतील, काय तुमचे वेशभूषा, रंगभूषा, अमक तमक 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 पासून, म्हणजे ती एक सगळ्यात आमच्या कधी लक्षात आलं नाही, आम्ही कायमच पुन्हा विचारतो, ती एक इंडस्ट्री आहे हे आम्हाला कळतच नाहीये. आम्ही हौशे नवशे गौशेपणाच्या, माझ्याकडे एक मस्त आम्ही आयडिया मी केली, मी ते बनवलं, अरे बाबा तसं नाही चालणार. मी घरी 2 चाक आहेत म्हणून मी गाडी बनवली मस्त. अरे बाबा असं काय करतो, ते काहीतरी त्याचं करावं लागेल ना तुला. आणि म्हणून ज्या वेळेला आपण या पायारूप प्रेक्षक आस्वादकाच्या वरचं मनुष्यबळ तयार करत नाही, मग त्याला संस्था लागतात. मग पुण्यामध्ये FTI आहे, पुण्यामध्ये आर्काइव्ह आहे, पुण्यामध्ये तमका आहे, आणि हे मनुष्यबळ त्या पद्धतीने उद्युक्त होऊन कला, रस आणि तंत्र आस्वादन आणि त्याच्यातून निर्मिती सर्जक प्रकल्पाकडे जाऊ शकणारी क्षमता असलेली मनुष्य व्यवस्था तयार करावी लागते. त्याला लागणारी शिक्षण व्यवस्था, त्याला लागणारी तंत्रयंत्र व्यवस्था आणि त्यातून तयार झालेला जो माल आहे किंवा व्यवस्था आहे, म्हणून त्याला म्हणतात की कल्चर. लेखन एक काय कवी असं असं असेल, सिनेमा मॅन्युफॅक्चर्स कल्चर. गोंधळू नका, गाबरी होऊ नका. मुलं गाबरी होत आहेत, मुलं असं करतायत, मुलं तसं करतायत. तुम्ही दिलाय मोबाईल, तुम्ही फेका तो. काही का बोलतोय आपण? सारखं मी दिवसातल्या 16 तासामध्ये ते वापरतोय आणि मुलांनी नाही मात्र हात लावता. का नाही लावायचं? मग ती भाषा शिकवा, ती भाषा शिकवा. डोळ्यांना आस्वादन, हा मगाशी म्हणत होतो मी, केरळच्या कुठल्या तरी खेड्यात गेलो होतो आणि तिथे 100 मुलांनी मला मराठी सिनेमाबद्दल प्रश्न विचारले आणि कुरोसावांच्या रॉशोमॅन बद्दलही प्रश्न विचारले. म्हणजे हा जो जागतिकतेचा व्यवहार व्याप आहे, त्या भाषेकडे जावंच लागेल. इराणी सिनेमा इराणीच असतो, पण तो त्या दर्जाचा, आणि तो युरोप किंवा अमेरिकेमध्ये किंवा कोरियन सिनेमा येतो. परवाच कोणीतरी बोलून मला सांगत होतो, आमचा लहान मुलगा ना बोलत होता, असं असं करत होता, आणि तो अक्षर बोलताना त्या पप्पा करत होता, आणि मग कळे ना की तो कुठल्या भाषेत बोलतो, तो कोरियन भाषेत बोलत होता. भाषा म्हणजे काय? जीवन, संस्कृती, निर्मिती, अस्तित्वरूप, अस्तित्वभान. 60 वर्षापुढचा माणूस घडवायचा असेल तर वेगळा विचार करायला शिकूया. 60 वर्षानंतरचा, मी नेहमी सांगतो मुलांना, माझ्या वर्गात आलेल्या 18 वर्षाच्या 19 वर्षाच्या मुलीला सांगतो की तुला तुझ्या नातवाला सांगता येईल का ठामपणे की हे मला कळतं, आणि यातलं जे काही चांगलं, सुंदर किंवा भव्य, दिव्य किंवा अधिक व्यापकत्व आहे ते मला कळतं, ते मी तुझ्यात रुजवत आहे. आम्हाला सिनेमा धड बघता येत नाही, मुलांना काय सांगणार? माझ्याकडे आलेले विद्यार्थ्यांचे आई वडील शिकताना सांगतात, आता तू कशाला शिकतोयस, रील करतोस ना तू घरी, सिनेमा नको शिकायला. म्हणजे यंत्र, तंत्र आणि कला ह्या आस्वादन प्रक्रियेतून एक अत्यंत उत्तुंग टोकाकडे जायचं असेल तर तो वरचा जो हिमालयाचा शिखराचा भाग आहे तिथे जाणार कोण? साहित्य वाचा, साहित्य वाचा, साहित्य वाचा. चांगलं साहित्य कोण वाचणार? ते कसं रुजणार? आणि मग ते त्या बेसमधनं, त्या तळातून आलेल्या, मग ते कुठल्याही गावातून, खेड्यातून, शेतकरी मुलाकडनं काही आलं असेल त्यातून, ज्याला कविता जशी सुचते तसं त्याला चित्रपटही सुचू शकतो. मग त्याच्याबरोबर येणाऱ्या, ह्याला लागणाऱ्या आर्थिक किंवा रचनात्मक, संरचनात्मक ही जी व्यवस्था तयार करावी लागेल, मग ते ऍडमिनिस्ट्रेशन असेल, त्याला पोषक माणसं असतील. समजून घ्या ना कोणाला तरी की हे पुढच्या 60 वर्षांत करायचं. मी चिनी माणसांशी बोलत होते, म्हणजे की 1 मिनिट, आम्ही 1 ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवायला आलेलोच नाही आहोत. आम्ही 6 वर्षाच्या मुलाला धरलेले,
की आम्ही 200 गोल्ड मेडल घेऊन येणार आहोत 2032 मध्ये, 2088 मध्ये. राष्ट्र घडवायचं असतं. कोचिंग क्लासेस काढून शास्त्रज्ञ तयार होत नाहीत, अजिबात होत नाहीत. बुद्धीचा, कलांचा आणि मानवी अस्तित्वाचा विकास जर ह्या माध्यमाच्या आणि ह्या पद्धतीच्या चलचित्र स्थलकाल सापेक्षतेतून येणाऱ्या दृकश्राव्य माध्यमाचा कधीतरी विचार करायला लागेल का नाही. गोष्ट आवडली, कसली दिसती ना ती, आमच्या मावशीचं साडी पण तशीच होती. ए बाबा, मोठा हो कधीतरी. सतत पोरकड, सतत काहीतरी, सतत असं विचार करत राहण्याने व्हायला काय लागलं तर स्थानिक आणि राष्ट्रीयच्या पलीकडे जी क्षितिज पादाक्रांत करणारी माणसं तयार व्हायला पाहिजे ती तयारच होईनात. मगासपासून सांगताय की मग का नाही मराठीतून पुलित्झर प्राइज किंवा काय आणखीन तयार करून घेऊन येते. भाषांतरही करून दाखवतो, त्याची कथाही करून दाखवतो, त्याची वेब सिरीजही करून दाखवतो. आणि घे 19व्या शतकाचं साहित्य आणि त्याचं आत्ताच रूपांतरण करून काही वेगळं करून दाखव. करून दाखव. माध्यम आणि माध्यमांतर याला घाबरायचं काही कारण नाही. चित्रकलेतल्या उत्तम चित्रांना घेऊन त्यातून लहान मुलांना त्याची कॉपी करायला लावून, म्हणजे काय प्रतिकृती करून, मग तो पिकासो असेल नाही तर पॉल क्ली असेल, त्याच्यातून कथा करून त्यातून त्यांना शॉर्ट फिल्म करायला शिकवलेलं मी बघितलंय. ती मुलगी नाचती आहे ते पॉल क्ली मी गेले 50 वर्ष अभ्यास करतो, मला समजत नाहीये. पण त्यांनी त्याच्यावर फिल्म केली. कागदाचे कपटे आणि इतर तोडून काय म्हणतात त्याला, प्राणी संग्रहालयातून पळालेल्या सिंहाचं अॅनिमेशन फिल्म केलेली माझ्याकडे आली 6वीतल्या मुलांनी. का नाही मीच करतात ना. मग ह्या सर्जनात्मक ऊर्जेचा विकास हे ॲपेक्स त्याचं केंद्र. एआय वगैरे मग असून सांगताय. एव्हरी ह्युमन बीइंग इज इम्पॉर्टंट बिहाइंड द मशीन. आम्ही विसरलोच आहोत. उगाच काहीतरी मग असे आहे, कोणीतरी काहीतरी एआय बद्दल आता गंमतच आहे. कोणी येतं काही बोलत. एआय काय, मला आहे ना इंटेलिजन्स, मला आहेत ना संवेदना. आणि म्हणूनच हा जो काही क्षितिज पादाक्रांत करणारा एक समाज तयार करायला लागेल आम्हाला. व्हिजन डॉक्युमेंट म्हणत असताना मला 2075 दाखवा कसं दिसतं. 2076. मग नवे प्रेक्षक, नवी क्षितिज कवेत घेणारे मला हवेत. शिक्षण व्यवस्था प्रगत भक्कम करा. त्याच्यामध्ये उभा राहणाऱ्या अनेक इतर मानवी निर्मित संस्था असतील, फंडिंग करणारे असतील, इतर असतील. पुढच्या आव्हानाचा ची जाण, समज आणि सर्जकता स्वीकारणारी कला, तंत्रज्ञ आणि आस्वादन संस्कृती निर्माण करण्याची मानसिकता आणि त्याला अधिक पुढच्या पातळीवरचं अभिव्यक्त रूप, या सर्वांना समजून स्वीकारून जोपासणारी व्यवस्था आणि रचनात्मक व्यवस्था तयार करायला लागते. नर्चरिंग फ्रेश माइंड्स जोपासावी लागतात. ती तयार करतात. मी नाही करत 75व्या वर्षी. मला असा माणूस पाहिजे, असा मुलगा मुलगी पाहिजे की ती स्त्री संकल्पनेच्या बहिणाबाईच्या कवितेलाही उचलेल आणि नुसती बहिणाबाईवर डॉक्युमेंटरी करणार नाही, तर बहिणाबाईच्या स्त्रीत्वाचा विचार करून असं काहीतरी दृकश्राव्य निर्माण करेल की ज्यामुळे चीनमधल्या बाईला वाटेल आणि कानमधल्या फेस्टिवलला डायरेक्टर वाटेल की ये आली माणसं, ही चित्रपटीय भाषेतनं बोलतात. आणि म्हणून या सर्वांना समजून स्वीकारणारी आणि जोपासणारी व्यवस्था, कला, सर्जक निर्मिती आणि व्यवसाय, याला घाबरायचं अजिबात कारण नाही. जिथे मशीनच वापरतो तिथे व्यवसाय आलाच आला. सर्व कला जीवन संदर्भ समजून उमजून घेऊन जाणीवपूर्वक यात येणारी धाडसी पिढी घडवायची आहे. येत असेल तर बोला. प्रश्न ऐरे गैरे हौशे गौशे नवशे येऊन
सुमार टुकारपणाच्या पलीकडे जाऊन एक सर्जनात्मक ऊर्जा आणि त्या ऊर्जेला आस्वादन रूपावरती एक माणूसपणाचं नवं क्षितिज सातत्याने उलगडणारी संवाद घेऊन ती कला आस्वादन करणारे आस्वादक मला लागतात. मग त्याला थिएटर्स लागतील, त्याला अमकं लागेल, त्याला तमकं लागेल, ते मिळवायचा प्रयत्न करू. त्याच्याबद्दल काही प्रश्नच निघाला नाहीये. प्रश्न आहे तो पुढचा आहे. बदलती दृक्श्राव्य स्थलकाल सापेक्षतेतून तयार झालेली नवी रूपं आणि आव्हानं स्वीकारणारी कथन भाषा आम्हाला येते का? भाषा बोलतोय. कथन भाषेला आणि मनुष्य अस्तित्वाच्या मानसिकतेला पुढच्या 70 वर्षाच्या 100 वर्षाच्या करता कथनात्मक आणि जिथे तुम्ही व्हर्च्युअल रियालिटी म्हणता, अरे व्हर्च्युअल वगैरेच्या पलीकडची माझी अस्तित्व व्यवस्था. कविता मगासून सांगताय, कथा सांगताय, कादंबऱ्या सांगताय. माझ्या अस्तित्व भानाला, माणूसपणाला आता जे विश्व आणि जे कॉस्मॉस आणि ज्या गॅलेक्सीजला भिडायचं आहे तसं माणूस घडवायला लागतो, तशी माणसं घडवायला लागतात. आणि म्हणूनच बदलती रूपके, बदलत्या प्रतिमा, बदलती आव्हाने आणि त्याची कथन भाषा आणि कथन सरणी तयार करणाऱ्या कथनात्मक मानसिकतेला आणि बदलत्या संवेदनांना आणि त्यांच्या मनातून तयार होणाऱ्या या भाषा व्यवस्थेला समजणारा समाज तयार करायला लागतो. एवढंच बोलतो आणि थांबतो.